मराठी नाटक समूह आयोजित पत्रलेखन स्पर्धेतील सर्वोत्तम 10 पत्रांमधील एक पत्र. पत्रलेखिका आहेत सौ विजयालक्ष्मी देवगोजी, लांजा, जिल्हा रत्नागिरी. प्रिय ओजल, आजीचा अनेक आशीर्वाद. पत्रास कारण की. आधी तू विचारशील, आजी पत्र म्हणजे काय? कारण तू डिजिटल युगातली मुलगी आहेस. मोबाईल, इंटरनेट यावरच तुमच्या दिवसातले प्रत्येक क्षण आज मोजले जात आहेत. तरी पत्र म्हणजे आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांच्या मर्मबंधातली ठेव आहे. आज तुझं वय केवळ 5 वर्षांचंच आहे, पण तरीही मी तुला पत्र लिहितेय. तसं तर तुला मराठीही वाचता येणारच नाही, कारण आजची तुझ्या वयाची सारीच पिल्लं इंग्लिश मीडियम शिक्षणाचे बळी आहात. तरीही मराठीतूनच तुझ्याशी संवाद साधते. पण हा संवाद म्हणजे मनाच्या गाभाऱ्यात साचून राहिलेला भावनांचा निचराच होणार आहे. स्वतःचाच स्वतःशी केलेला हा संवाद असणार आहे. पिल्ला, तू फक्त माध्यम आहेस. तर 50 वर्षापूर्वी आमच्या काळी मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हते, पण अत्यंत साधंसुधं निर्मळ असं जगणं होतं. मनात दाटून येणारे भावनांचे काहूर शब्दरूपानं वहीच्या पानावर उमटत आणि ते पत्ररूपानं इतरांपर्यंत जाऊन पोचत. आता तुम्ही मुलं दिवसातून 10 वेळा फोन करता, पण ते शब्द तसेच हवेत विरून जातात. भावना पूर्णपणे प्रकट होऊ शकत नाही. वाट पाहणे किंवा विरह यातील वेदनादायक सुख यांचा अनुभव येणं शक्यच नाही. बाळा, माझ्या लहानपणी पत्राची वाट पाहणे हा एक मोठा भावनिक समारंभच असायचा. माझे भाऊ नोकरीनिमित्ताने घरापासून दूर दुसऱ्या गावी असायचे. त्यांची खुशाली पत्रातूनच कळायची. पत्र आले नाही की आमच्या आईवडिलांची आणि आमची घालमेल व्हायची. पोस्टमन यायच्या वेळेस दारातून लांब गल्लीत सारखे डोकावणे व्हायचे. खाकी डगला घालून सायकलवरून येणारा पोस्टमन आम्हाला देवदूतच वाटायचा. आमच्या घरी पत्र आलं की स्वर्ग ठेंगणा वाटायचा. दादा म्हणजे माझे वडील पत्र फोडेपर्यंत दम नसायचा. आई व आम्ही भावंड त्यांच्या भोवती गोळा व्हायचो. मग दादा पत्र वाचून दाखवायचे तेव्हा सारा जीव कानात गोळा व्हायचा. पत्राच्या शेवटी आम्हा भावंडांचं नाव ऐकून खुशी वाटायची. आईच्या डोळ्यांना धारा लागायच्या. दादाही गहिवरायचे. एखाद्या दिवशी पोस्टमन आला नाही तर रडूही यायचे. पत्र म्हणजे भावनांचा एक महापूरच असायचा, ज्याला अंत नाही असा. तुझी आत्तू तर वयाच्या 12व्या वर्षीच जवाहर नवोदयला शिकायला गेली आणि काळजाच्या त्या तुकड्यावर केवळ आणि केवळ पत्रातूनच चांगले संस्कार घडवले. आणि याचमुळे ती आज भारतीय प्रशासकीय सेवेतील एक उच्च अधिकारी बनली आहे. हेच जर फोनवर असे वाग तसे वाग एवढेच सांगत राहिलो असतो तर झाले नसते. अर्थात एवढा फोनचा सुकाळही नव्हताच म्हणा. तुझे आजोबा, तुझा बाबा वर्षाचा असतानाच 4 वर्ष गल्फमध्ये होते. तेव्हाचे ते दिवस केवळ पत्ररूपानेच आम्ही जगलो आणि म्हणूनच तरुण गेलो. असो पिल्ला, लॉकडाऊनच्या या काळात तुलाही मी खूप छान छान पत्र लिहिली असती, पण ती तुझ्यापर्यंत आणून देणार कोण? पण बघ हं, मी पुष्कळ वेळा मोबाईलला नावं ठेवली, पण आता या जबरदस्तीने सुरक्षितता पाळण्याच्या काळात तेच उपयोगी पडले. कोरोनाचे हे भयंकर वैश्विक संकट आले, जो तो आपापल्या घरात कैद आहे. आणि मग या मोबाईलच्या माध्यमातूनच तुला गोष्टी सांगत, गाणी ऐकवत, तुझा अभ्यास पाहत, तुला जुन्या गोष्टी सांगत तुझ्याशी संवाद साधतेय. आणि तू आणि मी आपलं नातं कसं घट्ट होत आहे, त्याबद्दल तुझ्या युगातल्या या यंत्राला धन्यवादच देते. बाळा, पूर्वीच्या काळातही प्लेग, कॉलरा सारख्या सांसर्गिक रोगाने अनेकांचे बळी घेतलेत. आपण मानव निसर्गाला खूप त्रास देतो, त्याचा नाश करतो, अनैसर्गिकपणे वागतोय. बेसुमार वाहनं, प्लॅस्टिकचा बेबंद वापर, प्रचंड लोकसंख्या, उद्योगधंदे, काय काय सांगू.
मग सौ सोनार की तो एक लोहार की असं म्हणत निसर्ग एकच तडाखा देतोय आणि मग असे महाभयंकर रोग निर्माण होतात आणि मनुष्य परत जाग्यावर येतोय. हा कोरोनाचा राक्षस जगभर थैमान घालतोय, खूप माणसं मारतोय, अदृश्य आहे, डोळ्यांना दिसत नाहीये. तुझी स्वित्झर्लंडमधली आजी म्हणजे माझी बहीण जी लांब तिकडे युरोपात आहे ती सांगते, इथल्या देशात लॉकडाऊन नाही म्हणजे घरातच बसायचं असं नाही, कारण इकडच्या माणसांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते. व्यक्ती स्वातंत्र्य वगैरे तुला कळणार नाही, पण एवढंच सांगते की घरातच लोक न राहता बाहेर फिरत राहतात. त्यांच्याकडे सूर्यप्रकाश नसतोच, त्यामुळे थोडा जरी सूर्यप्रकाश आला तर हे लोक झुंडीने बाहेर पडतात आणि मग कोरोनाचा राक्षस त्यांना असा मुठीत पकडतो आणि आजारी पाडवून त्याला मारतो. त्यामुळे तिकडील लोक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. तिथल्या आजी आजोबांची परिस्थिती गंभीर आहे, कारण कोरोनाच्या राक्षसाबरोबर लढाई करायला त्यांची शक्ती कमी पडतीये. ती म्हणते, एकटेपणाच्या भीषण भावनेखाली लोक पछाडून जात आहेत, आपले मृत्यूपत्र करून ठेवत आहेत, कारण तेथील संस्कृतीप्रमाणे त्यांची मुलं त्यांच्याजवळ राहत नाहीत. आपण भारतीय लोक मात्र खूप सुखी, एकमेकांविषयी माया, आपुलकी, प्रेम, ममता अजूनही जपून आहोत. त्यामुळे एकटेपणा फारसा जाणवत नाही. वेळीच आपल्या पंतप्रधानांनी लॉकडाऊन जाहीर केल्याने इथल्या राक्षसाला परत जावंच लागेल. तुला माहिती आहे, आपल्या भारतानं 70 देशांना कोरोना मारण्यासाठी हायड्रॉक्सिक्विनाइन नावाचं औषध पुरवलंय. कारण आपला देश हा उदार कर्ण, शिबी, राम, हरिश्चंद्र इत्यादी राजांचा देश आहे. इथल्या मातीत प्रत्येक जीवाचं मोल आहे. असं पिल्लवा, आम्ही दोघंही शूर आहोत. आम्ही त्या कोरोनाच्या काट्यांना जवळ येऊ देत नाही. खूप काळजी घेतो आणि आपापल्या कामावर जातो, कारण आमच्या कामाचं स्वरूपच तसंच जरुरीचं आहे, होय ना? रक्त लघवी तपासण्याचं काम मी करते हे तुला माहितीच आहे. मग मी गेले नाही तर बिचारे आजारी लोक काय करतील? तुझे आजोबाही आपल्या फॅक्टरीत जातातच, कारण त्यांच्या फॅक्टरीत गहू व डाळ यांचं पीठ होऊन जातं. लोकांना त्यामुळे पिठाचा पुरवठा होतो, उपाशी लोकांना खायला मिळतं. पण अत्यंत कठोरपणे आम्ही स्वच्छता पाळतो. दिवसातले 4 तास माझे घर, लॅब, स्वतःची वैयक्तिक आणि आजोबांच्याही साऱ्या वस्तूंची स्वच्छता करण्यात जातात. 96% अल्कोहोलचा वापर त्यासाठी करतो. पेन, मोबाईल, चष्मा, पट्टे, चप्पल, स्कूटर, हेल्मेट, कागदपत्र, हजारो वस्तू रोज निर्जंतुकीकरण करत राहतो. त्यामुळे माझ्या अंगाला सतत अल्कोहोलचा वास येतो आणि मग तो कोरोना घाबरतो माझ्या जवळ यायला. पिल्लूबा, बाबा आई देखील अशीच काळजी घेत असतील नाही का? आणि थोडे दिवस तूही बाहेर खेळायला जाऊ नकोस, घरीच लाडू बरोबर खेळ. आपण लवकरात लवकर या राक्षसाला पळवून लावूयात आणि भेटूयात. पिल्लू, आपलं घर तुझी आणि लाडूची खूप खूप वाट पाहत आहे. कधी येताय म्हणताय. गेटमध्येच गुलमोहरने बसायच्या कट्ट्यावर दाट सावली धरली आहे. मी त्याला 20वा पॉइंट नाव दिलंय. बकुळीने तर अंगणात सडाच घालायचा सपाटा लावलाय. मधुमालती गोड सुवास पसरवतीये. अनेक खारुताई, मैना, भारद्वाज, पिसारावाले पक्षी, नाचरे पक्षी, हळद्या पक्षी, गावठी गरुड रोज येऊन नाचतात, कारण आपल्याकडे खूप पपई, केळी, रातांबे पिकायला लागलेत. चिकूची झाडं तर आपण आंदणच देऊन टाकली आहेत त्यांना. शेवगा तर वेड्यासारखा शेंगा देतोय, वाटून टाकते साऱ्यांना. मधूनच अंगणात सापही दर्शन देतोय. काट टाकून गेला परवाच. एक घोरपडेही आपल्या 2 पिल्लांसह दुपारच्या वेळी हळूच कुठून तरी झुडपात हिंडत राहते.
आपल्या घराभोवतीचा झाडं, फळं, फुलं, पक्षी या साऱ्याचा निसर्ग तुम्हा पिल्लांना साथ घालतोय. या कोरोनाच्या राक्षसाला पळवून लावायला आपला मोदी बाबा खूप कष्ट घेतोय. आपले मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, सर्व डॉक्टर काका, नर्सेस, पोलीस मामा, सफाई करणारे सगळे काका हे सारेच कष्ट करतायत. यांच्या प्रयत्नाला लवकर यश मिळू देत. व लवकरात लवकर पिल्लू तू, लाडू, तुझे आई बाबा आपण सर्वजण भेटू अगदी लवकरच. तुझ्या आईबाबांना आणि लाडूला अनेक आशीर्वाद. तुझेच भल्या थोरल्या बंगल्यात दोघेच असलेले आजी आणि आजोबा. ताजा कलम. आजच सकाळी मोर आणि मोरणी नेहमीप्रमाणे पायातला घुंगूर वाजवत आपल्या मोरू पिल्लांना घेऊन आले. तुझी आणि लाडूची आलाय का याची चौकशी केली. नाही म्हणताच त्यांनी अश्रू ढाळले अंगणात आणि निघून गेले. त्या अश्रूंचे पांढरे शुभ्र मोती बनतात. ते वेचून नेहमीच्या डब्यात ठेवलेत. आता ते जवळजवळ 1000 या संख्येत झालेत. जेव्हा तू आणि लाडू इकडे याल तेव्हा या मोत्यांच्या माळा करून तुम्हा दोघींनाही सजवीन. तुम्ही इकडे येऊन मोर, मोरणी आणि मोरूला भेटलात की मग ते रडणार नाहीत.